नमस्कार श्रोते हो. आज आषाढ शुद्ध द्वादशी. आज माझे वडील डॉक्टर वीरा आपटे यांची पुण्यतिथी. 24 वर्ष पूर्ण झाली, 2 तपे झाली. त्यांच्या 25व्या पुण्यतिथीला त्यांना साष्टांग दंडवत करून आदरांजली वाहते आणि त्यांच्याच ग्रंथाचे वाचन करून तुम्हापर्यंत त्यांचे विचार पोचवण्याचा प्रयत्न करते. आपण डॉक्टर वीरा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या ग्रंथाचे अभिवाचन करत आहोत. ज्या ग्रंथाला परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांचे आशीर्वाद लाभले आहेत आणि शासनानेही गौरवलेला असा हा ग्रंथ. याचे प्रश्नोपनिषदाचे अभिवाचन सुरू आहे आणि आज आपण 4थ्या प्रश्नाकडे वळत आहोत. आपण सर्वजण अतिशय प्रेमाने या ग्रंथाचे श्रवण करत आहात, आपल्या प्रतिक्रिया देत आहात. यासाठी आपणा सर्वांची मी अत्यंत आभारी आहे. असाच लोभ असावा आणि आपणही ह्या ज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून हे व्हिडिओ आपल्या आप्तपरिचितांना शेअर करावेत अशी आपणाला प्रार्थना करते. आणि प्रश्नाकडे वळते. चला तर माझ्याबरोबर या श्राव्य प्रवासाला एका रुचेने सुरुवात करूया. 4थ प्रश्न. अथ हैनौ सौर्यामणिगार्ग्यः पप्रच्छ भगवन् नेतस्मिन् पुरुषे कानि स्वपन्ति कान्यास्मिन् जाग्रति कतर एष देवः स्वप्नान् पश्यति कस्यैत सुखं भवति कस्मिन्नु सर्वे सप्रतिष्ठिता भवन्तीति. नंतर सौर्यामणी गार्ग्याने भगवान पिप्पलादांना विचारले, हे भगवन, या पुरुषात कोण निसतात, यात कोण जागतात, कोणता हा देव स्वप्न पाहतो, हे कुणाचे सुख ठरते, खरोखर हे सर्व कशात बसलेले असतात. असा अर्थ या ऋचा मंत्राचा आहे. आपल्या शरीरात ज्या निरनिराळ्या देवदेवता आहेत म्हणजे त्यांच्या शक्ती आहेत, या शक्तींपैकी सुप्त निजलेल्या शक्ती कोणत्या, जागतात कोण म्हणजे कार्यरत कोणत्या शक्ती असतात, स्वप्ने कोण पाहतात, सुख अर्थात दुःखही कोण भोगते, हे सर्व कुठे कुठे स्थित असतात. अशा प्रकारचा प्रश्न या सौर्यायणी किंवा सौर्यामणी गार्ग्यांनी विचारला. शास्त्रीय कोडे असावे तसे हे प्रश्न आहेत. उत्तरे निरनिराळ्या सूक्ष्म शक्ती, देवता वा देव असले पाहिजेत. त्यांचे निश्चित स्वरूप जेव्हा समजत नाही तेव्हा कल्पना करून वस्तुस्थितीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणे हा एकच मार्ग राहतो व तशाच प्रकारचा मार्ग विज्ञानवादी शास्त्रज्ञ मान्य करतात व अनुसरतात. तस्मै सहोवाच यथा गार्ग्य मरीचयोर्कस्यास्तं गच्छतः सर्वा एतस्मिंस्तेजे मंडल एकीभवन्ति ताः पुनः पुनरुदयतः प्रचरन्त्यैव ह वै तत्सर्वं परे देवे मनस्येकीभवति. तेन तर्ह्येष पुरुषो न शृणोति न पश्यति न जिघ्रति न रसयते न स्पृशते नाभिवदते नादत्ते नानन्दयते न विसृजते नेयायते स्वपीतीत्याचक्षते. पिप्पलाद ऋषी म्हणाले, हे गार्ग्य, ज्याप्रमाणे अस्तास जाणाऱ्या सूर्याचे किरण या तेजोमंडलात एकत्रित होतात व उगवणाऱ्या सूर्याचे किरण पसरतात, त्याप्रमाणे परमदेव जे मन, त्यात ते सर्व एकत्र होतात, एकरूप होतात. त्यामुळे हा पुरुष ऐकत नाही, बघत नाही, वास घेत नाही, चव घेत नाही, स्पर्श ओळखत नाही, बोलत नाही, घेत नाही, आनंदित होत नाही, विसर्जन करीत नाही. त्यावेळी तो निजला आहे असे म्हणतात. असा अर्थ या ऋचा मंत्राचा आहे.
सूर्यकिरण या दृष्टांताचा येथे भगवान पिप्पलादांनी उपयोग करून घेतला आहे. त्याची उपमा मन व इंद्रिये याबद्दलची आहे. सूर्यास्ताच्या वेळी सर्व किरणे तिरपी होतात. सूर्याचा एक लाल बुंद गोळा आकाशात दिसतो. सर्व किरणे जणू आवरून घेतल्यासारखी दिसतात. हा लाल बुंद गोळा काही वेळाने क्षितिजा पलीकडील बाजूस अदृश्य होतो. काही वेळ थोडा प्रकाश असतो, नंतर रात्र पडते. मनाची अवस्था अशीच होते. सर्व इंद्रियांकडून ज्ञान घेणे देणे बंद होते. ती मनाकडून आवरून घेतली जातात व मनातच लीन होतात. मग इंद्रियांच्या सर्व शक्ती जणू विश्रांती घेतात. बघत नाहीत, ऐकत नाहीत, वास नाही, चव नाही, स्पर्श कळत नाही, बोलत नाहीत, देत नाहीत, घेत नाहीत, मलमूत्र विसर्जनही नाही, कोठेही जात नाहीत. अशा वेळी मन जागे असते. या अवस्थेस झोप असे म्हणतात. देहातील कामे करावयाची नसल्याने मन आत्म्यासह देहाबाहेर पडते. अनेक ठिकाणी ते जाते, अनेकांना भेटते, पाहते. या अवस्थेस स्वप्न म्हणतात. झोप झाली. सर्व इंद्रिये विश्रांती मिळून अधिक सतेज होऊन अधिक कार्यप्रवृत्त होतात. सकाळी सूर्य उगवत असताना त्यांची किरणे अवनीवर येतात व सर्व ठिकाणी पसरतात. तशीच सर्व इंद्रिये पुन्हा कार्यकारी होतात. ही जागृतावस्था होय. प्राणाग्नय एवै तस्मिन् पुरे जाग्रती गार्हपत्यो हवा एषोपानो व्यानोन्वाहार्यपचनो यद्गार्हपत्यात् प्रणीयते प्रणयनादाहवनीयः प्राणः. या शरीररूपी नगरीत प्राणाग्नी तेवढे जागतात. हा अपानवायू जणू गार्हपत्य अग्नी आहे. कारण तो गार्हपत्यापासून उत्पन्न होतो. उत्पन्न केल्यामुळे तो आहवनीय प्राण आहे. असा अर्थ या ऋचा मंत्राचा आहे. भगवान पिप्पलाद यांनी शरीरक्रिया, विज्ञान व प्राणांचा अर्थ सांगत असताना तो अधिक स्पष्ट करून सांगितला आहे. या शरीरात प्राणाग्नी तेवढे जागे असतात, कार्यरत असतात असे दिसते. हा अपान अग्नी शरीराचा स्वामीच असावा असे वाटते. घेतलेल्या अन्नावर प्रक्रिया करून अन्नाचे शोषण होऊ शकेल असा अन्नरस निर्माण करण्याचे कार्य अपान करतो. सारी पचनक्रियाच सांभाळतो. तो अन्नरस जेव्हा रक्तात मिसळण्याजोगा होतो तेव्हा हृदयातून नाड्यात व नाड्यातून सर्व दूर असणाऱ्या पेशीपर्यंत हे रसरक्त जाते. त्याने पेशींचे पोषण होते. हे कार्य मात्र व्यानाचे होय. या मंत्रात अपान हा अग्नी मूळ आहाराचे पचन करतो म्हणून तो गार्ह्यपती शरीराचा स्वामी म्हटला गेला तर व्यान आहवनीय असे म्हटले. सर्व दिशांनी, सर्व बाजूनी, सर्व दूर हा पेशीपर्यंत कार्य करतो. अन्वाहार्य पचन हे त्याचे कार्य होय म्हणून तो आहवनीय मानला गेला. यदुच्छ्वास निश्वासौ एतौ आहुती समन्नयतीति स समानः मनोहवाव यजमान इष्टफलमेवोदानः स एनै यजमान महर्रहर ब्रह्म गमयति. ज्यार्थी उच्छ्वास व निश्वास या आहुती समप्रमाणात तो नेतो म्हणून तो समान. मन हे यजमान आहे. इष्टफलच उदान आहे. तो दिवसेंदिवस मनाला ब्रह्माकडे नेतो म्हणजे यजमानाला ब्रह्माकडे नेतो असा अर्थ या ऋचा मंत्राचा आहे. श्वास व उच्छ्वास हे शरीर यज्ञात टाकलेल्या आहुतीस समजल्या पाहिजेत. हे कार्य समान वायू करतो. कारण या आहुती समप्रमाणात, समकालात व सम अंतर ठेवून होतात. यज्ञाची उपमा मागील मंत्रातही आहेच. तेथे व्यानास आहवनीय म्हटले आहे. हवन करण्याकरता असणारा
पचनाचे संबंधात नाडीतून जे रक्त वाहते नेले जाते त्याने पेशींचे बृहण कार्य होते. तेथे रसरक्त या आहुती आहेत. या चौथ्या रुचेत मन हे यजमान असून श्वास उच्छ्वास या आहुती आहेत. त्या सम आहेत म्हणून या प्राणवायू भागाला समान म्हणतात. या यज्ञाने जे इष्टफल मिळते ते उदानाचे कार्य होय. ते इष्टफल म्हणजे ब्रह्ममार्गावरून ब्रह्माकडे जाणे. हे काम उदान करतो. ब्रह्म हे शरीरातही व शरीराबाहेर पसरले आहे म्हणून त्याला ब्रह्म म्हणतात. मनाला शरीरात व शरीरात ब्रह्माशी भेट घडवणे हे काम उदान करतो. पेशींचे कार्य सुरळीत सुनियंत्रित व निरोगी पद्धतीने करणे याचाच अर्थ अंतर्गत ब्रह्म भेटणे होय. व शरीराभोवती असलेल्या ब्रह्माशी भेट होणे म्हणजेच शरीराचे मनाचे प्रसादन करणे हे कार्य होय. याने अतीव आनंदात मानव वा शरीरधारी आपल्या कार्यात मग्न असतो व आनंदच घेतो. याला ब्रह्मभेट म्हणतात. उच्छ्वासावाटे सर्व अशुद्ध द्रव्ये बाहेर फेकणे व श्वासाने प्राणद्रव्ये वा वायू आत घेणे हे कार्य शरीराचे मनाचे प्रसादन करते. हे कार्य उदान वायू करतो. उद अधिक आन बाहेर वा वर नेणे उन्नत करणे. आहुती अग्नीत पडली की अग्नी अधिक प्रज्वलित होतो. ज्वलनासाठी लागणारा वायू यज्ञा ठिकाणी खेचला जातो व ज्वलन वाढते. ज्वलनाने ऊर्जा वाढते. ऊर्जेने कार्यशक्ती वाढते. कार्यशक्तीने तेज वाढते. शरीराचे यज्ञात असेच होते. श्वासाने आत जाणारी द्रव्ये व आतील वापरून अशुद्ध झालेली द्रव्ये CO2 आणि पाण्याची वाफ यांची देवघेव होते. ऑक्सिजन नायट्रोजन आत राहतो. कार्बन डायऑक्साईड व पाण्याची वाफ बाहेर पडते. ऑक्सिजन रसरक्तात मिसळतो व ते अधिक शुद्ध व उपयोगी बनते. या रसरक्तानी पेशी पुष्ट होतात वाढतात. पुन्हा नव्या पेशी जन्मतात व शरीराचे यज्ञकार्य पुढे जाते. हे शारीरक्रिया विज्ञान आहे. 6000 वर्षापूर्वी अभिसरण पचन श्वसन यांच्या कार्याचा अभ्यास केला जात होता. शरीरशास्त्र शरीरक्रियाशास्त्र समजून घेत होते. विद्यार्थ्यांना समजून देत होते. शवच्छेदन करून अस्थि स्नायू शिरा नाड्या त्यातील वहन पदार्थ सर्व इंद्रिये त्यांची कार्ये मनादी सूक्ष्म इंद्रिये यांचा अभ्यास हे सर्व पाहता अनेक ज्ञानशाखा त्यावेळी विचारार्थ होत्या. त्यांचा विकृती प्रकृती व त्यावर चिकित्सा म्हणून आयुर्वेद निर्माण झाला. त्यावेळी जग कुठे होते? काय करत होते? काय या शास्त्रांचा विचार करत होते? आपल्या पूर्वजांचा आपण अभिमानच बाळगला पाहिजे अशी अवस्था होती. अत्रैष देव स्वप्ने महिमानमनुभवति यदृष्टं दृष्टमनुपश्यति श्रुतं श्रुतमेवार्थमनुशृणोति देश दिगंतरैश्च प्रत्यनुभूतं पुनः पुनः प्रत्यनुभवति दृष्टंचा दृष्टंच श्रुतंचा श्रुतंच चानुभूतंचा ननुभूतंच सच्चा सच्च सर्वं पश्यति सर्वः पश्यति. आता हा देव स्वप्नात मोठेपणा अनुभवतो. जे पाहिले ते पुन्हा पाहतो. जे ऐकले ते पुन्हा ऐकतो. देश दिशा यांचा पुनरानुभव घेतो. पाहिलेले न पाहिलेले ऐकलेले न ऐकलेले अनुभवलेले न अनुभवलेले सत असत असे सर्व पाहतो. सर्व पाहतो असा अर्थ या ऋचा मंत्राचा आहे. या ऋचा मंत्रात स्वप्नसृष्टीचा विचार भगवान पिप्पलाद यांनी मांडला आहे. यातील देव मागील मंत्रात यजमान म्हणून श्रेष्ठता पावलेले मन होय. स्वतः मन हे सूक्ष्म आहे. सूक्ष्म इंद्रियांना जन्म देणारे आहे.
झोपेतही सारी इंद्रिये व त्यांचे तेज मनात मिळते. त्यामुळे मन समर्थ बनते. एरवीच्या व्यवहारात अनेक कारणांनी व्यग्र असलेले हे मन रात्रीच्या वेळी त्या मानाने स्वतंत्र व सुटे असते. शरीरातील कामे प्राणाकडे सोपवल्यामुळे तेथेही काम नसते. त्यामुळे शरीराबाहेर पडून स्वप्नमग्न होते. जे जे पाहिले ते ते पाहते, ऐकले जे ते पुन्हा ऐकते, अनुभवलेले असते ते परत अनुभवते. आणखीही काही चमत्कार ते करू शकते. न सुटलेली गणिते ते सोडवते. गहन प्रश्नांची उत्तरे शोधून काढते व ती अचूक ठरते. काव्याच्या पुढच्या ओळी रचते. यावरून बुद्धीचे काम, प्रतिभेचे काम ते करते. याशिवाय गुरुदर्शन होते. तुकारामांना झाले, एकनाथांना झाले. स्वप्नात गुरुपदेश होतो, मंत्र मिळतो. आराधना कशी करावी, कुणाची करावी, कुठे जावे, कसे जावे याचे स्वप्नादेश मिळतात. पूर्वज भेटतात, आशीर्वाद देतात. माझ्या आईचे वडील अण्णाशास्त्री करमरकर माझ्या वयाच्या 11व्या-12व्या वर्षी मी असताना वारले. त्याला सुमारे 55 वर्षे झाली. व्यक्ती आठवत नाही. ते शास्त्री होते, प्रवचनकार होते. गोव्यापासून पुण्यापर्यंत त्यांची प्रवचने पुराणे होत असत. आता 55 वर्षानंतर मी उपनिषद लिहावयाचे धाडस करत असता, स्वप्नात लिहित असतानाच ते माझ्यासमोर येऊन म्हणाले, तू माझी माळ ओढतोस ना, मी तुला उपनिषदे लिहावयास मदत करीन. व हळूहळू तेथून ते निघून गेले. मी चकित झालो. मी माळ कोणाची ओढतो? माझी जपाची माळ माझ्या मातुल घराण्यातून आली असल्याने घरचा त्यांचा फोटो मी न्याहाळला व स्वप्नात पाहिलेली चेहरेपट्टी व पोशाख पाहून त्यांना मी निश्चित ओळखले. माळेची खूण होतीच. त्यांचा अशा प्रकारे स्वप्नात आशीर्वाद मिळाल्याने मी आनंदित झालो व उल्हासाने उत्साहाने उपनिषदांच्या कामास लागलो. अनुभवलेले न अनुभवलेले या ओळींचा अर्थ येथे स्पष्ट होतो. स्वप्नात व सत्यात एकच सूत्र असल्याची जाणीव होते. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात, पण त्याही पेक्षा मनी न वसणारे व स्वप्नात दिसणारे असेही असू शकते. याचा विलक्षण अनुभव मला वरील स्वप्नाने आला. येथेच विरमूया. स्वप्नाचं पुढे काय होतं ते पुढच्या व्हिडिओत बघूया. ओम शांती शांती शांती.